दिनांक 16 मे 2026 रोजी येणाऱ्या शनी अमावस्या, शनी जयंती म्हणजे देवाचा वाढदिवस आणि अधिक मास या दुर्मिळ त्रिवेणी संगमावर आधारित 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत. महापर्व विशेष, शनी जयंती, शनी अमावस्या आणि अधिक मास विशेष राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता भारतीय कालौघात 16 मे 2026 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी एकाच वेळी 3 मोठे योग जुळून येत आहेत. पहिले म्हणजे शनी अमावस्या, दुसरे म्हणजे न्यायाचे दैवत भगवान शनिदेवाची जयंती आणि तिसरे म्हणजे हा काळ पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासाचा काळ आहे. आता शास्त्रानुसार जेव्हा वैशाख महिन्यातील अमावस्येला शनी जयंती येते तेव्हा ती अत्यंत प्रभावशाली मानली जाते. त्यातच यंदा अधिक मास असल्याने या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व अनंत पटीने वाढले आहेत. आता अधिक मास हा भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाचा काळ आहे, तर शनिदेव हे कर्माचे फळ देणारे न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात कष्टाचे डोंगर आहेत, ज्यांना साडेसातीचा त्रास आहे किंवा ज्यांचे आर्थिक मार्ग थांबले आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे अमृत योग आहे. या दिवशी केलेली भक्ती ही केवळ संकटातून सुटका करत नाही, तर आगामी अनेक वर्षासाठी भाग्योदयाची दारे उघडते. चला तर मग जाणून घेऊया या महासंयोगाचा तुमच्या राशीवर काय प्रभाव पडणार आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता पाहूया 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आपण या अगोदर माहिती बघितली, आता बघूया राशी भविष्य. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तीसाठी हे महापर्व कर्मठेची कसोटी पाहणारे आहे. असेल. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल, पण अधिक मासातील विष्णू भक्तीमुळे या मेहनतीचे फळ निश्चित मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. आता हे होते मेष राशीसाठी सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास. आता दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजची शनी जयंती भाग्योदयाची ठरेल. रखडलेली सरकारी कामे किंवा कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. अधिक मासानिमित्त धार्मिक प्रवासाचे बेत आखाल. व्यापारात नवीन भागीदारी लाभदायक ठरेल. शनीला तेल अर्पण करणे हे तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडणारे ठरेल. आता हे होते वृषभ राशीचे आजचे शनी अमावस्या स्पेशल राशी भविष्य. आता बघूया आपण मिथुन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते. आता मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ वैचारिक परिवर्तनाचा आहे. अधिक मासामुळे तुमच्या विचारांना अध्यात्माची जोड मिळेल. आता नोकरीमध्ये बदली किंवा बढतीचे योग आहेत. तथापि अमावस्येच्या दिवशी वाहन चालवताना सावधानता बाळगा. आता आर्थिक व्यवहार करताना कागदपत्राची शहानिशा करा. आता हे होते मिथुन राशीचे सविस्तर आजचे राशी भविष्य. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते. कर्क राशीवर शनीची ढैया सुरू असल्याने
हा दिवस कशाच्या व्यक्तींसाठी शांती आणि संयमाचा असेल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शांतीचा आणि संयमाचा असेल. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, परंतु अधिक मासातील विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्हाला कवच प्रदान करेल. कोणाकडूनही कर्ज घेणे टाळा आणि शनी जयंतीला निळ्या रंगाच्या वस्तू दान करणे शुभ ठरेल. आता बघूया आपण 5वी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा हा काळ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे कौतुक होईल. अधिक मासाच्या प्रभावामुळे घरात मंगल कार्य ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. आता हे होते सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते, तर कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शत्रू विजय मिळवून देणारा आहे. जर तुमचे कोणी विरोधक असतील तर ते या काळात शांत होतील. अधिक मासातील दानधर्मामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असेल. आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ रास काय सांगते आजच्या दिवस हे बघूया. आता तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा प्रभाव राजयोगकारक ठरू शकतो. नवीन वास्तू किंवा भूमी खरेदीचे योग प्रबळ आहेत. मुलांच्या भविष्याबद्दलच्या चिंता दूर होतील. अधिक मासानिमित्त एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल. आता हे होते तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक रास आज काय सांगते बघूया. वृश्चिक राशीवर 7.5चा प्रभाव असल्याने वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आज कष्टाचे प्रमाण वाढेल. श्रद्धेची जोड न सोडल्यास मोठे यश मिळेल. आता अधिक मास तुम्हाला संयम शिकवेल. घरातील कलह टाळण्यासाठी मौन पाळणे हितकारक ठरेल. आता शनिवारी हनुमानाची उपासना केल्यास 7.5ची तीव्रता कमी होईल. तर हे होते वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनु राशीसाठी आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक सुबत्तेचा आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. अधिक मासामुळे तुमच्या वाणीत गोडवा येईल की ज्यामुळे तुमची बिघडलेली कामे पुन्हा सुरळीत होतील. भावंडाशी असलेले संबंध सुधारतील. तीर्थयात्रेचे योग आहेत. आता धनु राशीचे हे सविस्तर राशी भविष्य आपण बघितले. आता बघूया 10वी रास मकर रास. आता मकर रास काय सांगते ते बघूया. मकर राशीचा स्वामी स्वतः शनी असल्याने शनी जयंती मकर राशीचे व्यक्तींसाठी वैयक्तिक प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. नोकरीत नवीन संधी चालून येतील. अधिक मासात केलेले विशेष दान तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण करणारे ठरेल. आळस झटकून कामाला लागा. आता हे होते मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ रास काय सांगते ते आपण आता बघणार आहोत. आता कुंभ राशीवर 7.5चा प्रभाव आहे, पण शनी जयंती आणि अधिक मासाचा योग कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक बळ देईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.
परदेश गमनाची इच्छा असलेल्यांना चांगले मार्ग मिळतील. आता या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास जीवनातील अडथळे दूर होतील. आता हे बघितले कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 12वी रास, शेवटची रास मीन रास. आता मीन रास आज काय सांगते ते आपण आता बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मिश्र फलदायी आहे. 7.5चा पहिला टप्पा असल्याने मनात थोडीशी भीती राहील, पण अधिक मासातील भक्ती तुम्हाला मार्ग दाखवेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुमची ओढ वाढेल. आरोग्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा करा. आता हे बघितले आपण मीन राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर मित्रमैत्रिणींनो, आत्ता बघितले आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण याचा निष्कर्ष आणि उपासना. आता हा दिवस केवळ राशी भविष्य पाहण्याचा नाही तर कर्म सुधारण्याचा आहे. शनी जयंतीला शनिदेवाचा शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि अधिक मासानिमित्त भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. हे महापर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच प्रार्थना. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या राशी भविष्य शनिवार विशेष राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.